नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपा स्वीकारत असून पराजयाबद्दल विशिष्ट व्यक्ती दोषी नाही, अरुण जेटली. लोक अदालतींना प्रोत्साहन दिल्यास न्याय यंत्रणेवरील ताण कमी होईल, तसंच न्यायदानाचा दर्जा उंचावेल, पंतप्रधानांचा विश्वास. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 26 तारखेपासून. राज्यघटनेवर 2 दिवस विशेष चर्चा. देशातल्या ऊर्जा वितरण कंपन्यांच्या पुनर्बांधणीसाठी जाहीर केलेल्या उदय पॅकेजला चांगला प्रतिसाद मिळेल, पियुष गोयल यांचा विश्वास. मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील सरकता जिना आणि नव्या पादचारी पुलाचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरी जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि एन श्रीनिवासन यांना आयसीसी अध्यक्षपदावरून माघारी बोलवण्याचा बीसीसीआयचा बैठकीत निर्णय. शशांक मनोहर त्यांची जागा घेणार. नमस्कार आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आम्ही स्वीकारत असून या पराजयाबद्दल कोणा एका व्यक्तीला दोषी धरत नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बिहारमधील पराभवावर विचारमंथन करण्यासाठी आज नवी दिल्लीत भाजपा संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते. हम लोग केंद्र सरकार की परफॉर्मेंस के आधार पर, अपने संगठन की ताकत के आधार पर वहां आगे अपना वोट बेस बढ़ाएं, इस चुनौती को हम लोग अब स्वीकार करते हैं और बिहार में जो एक विपक्ष की भूमिका हो सकती है उसको हम लोग निभाएंगे. बिहार विकास करे उसके लिए केंद्र जितनी भी सहायता कर सकता है, जिसका उस पैकेज में भी जिक्र है, केंद्र उसके लिए प्रतिबद्ध होगा. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा तसंच इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. महागठबंधनच्या राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्याचा त्यांना फायदा झाल्याचं जेटली यांनी सांगितलं. जय पराजय हा खेळाचा एक भाग असतो, असंही ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या निमित्तानं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून देशातल्या प्रत्येक नागरिकाला विविध जनजागृती कार्यक्रमांमधून या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं. गोरगरीब जनता, महिला, लहान मुलं, अपंग, अनुसूचित जाती जमाती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि मानवी व्यापाराचे बळी, समाजातल्या या दुर्बल घटकांना सक्षम अशी कायदेविषयक सेवा विनामूल्य मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 1995 साली 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. न्यायदान हे आव्हानात्मक काम असून यामध्ये लोक अदालतीची महत्त्वाची भूमिका आहे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली. सबका साथ, सबका विकास, सबका न्याय, ऐसा बहुत बड़ा वर्ग है जिसको पता है कि मैं हकदार हूं, मेरा न्याय होना चाहिए, लेकिन वो हिम्मत नहीं करता है. लोक अदालत ने इस कमी को भर दिया है, जिसके कारण उसको लगता है कि हो सकता है कि यहां मैं एक बार हो आऊं. और ये ऐसी जगह है जहां 100% सेटिस्फेक्शन होता है. ये लोक अदालत की प्रतिष्ठा है. न्याय हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असला तरी या न्यायदानाची प्रक्रिया जाणून घेणं ही सुद्धा प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी सर्वांनी मनापासून स्वीकारली तर न्याय दिवस पाळण्याचा हेतू साध्य होईल, यात शंका नाही. आज राष्ट्रीय विधी सेवा दिवस. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आजच्या दिवशी कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या निमित्तानं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी अधिक माहिती देण्यासाठी कायदेतज्ञ नैना परदेशी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत.
नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं नमस्कार. स्वागत. मुळात कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्याचं सरकारनं ठरवलं? भारतीय राज्यघटनेच्या नुसार कलम 14 आणि कलम 29A नुसार सर्व नागरिकांना समान न्यायाचं तत्व अधिकार देण्यात आलेला आहे. या अधिकारानुसार प्रत्येकाला मोफत कायदेशीर सल्ला मिळण्याचाही अधिकार कोर्टाने मान्य केलेला आहे. हुसेनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार म्हणून 1979 साली जी केस झालेली होती त्याच्यामध्ये पक्षकारांनी असं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणलं की अनेक कैदी हे जेलमध्ये बंद आहेत अंडर ट्रायल म्हणून कित्येक वर्ष, म्हणजे त्यांना जेवढी जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त काळ ते तुरुंगात आहेत, कारण त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांची केस चालवण्यासाठी कोणीही वकील नाहीयेत. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की ह्या सगळ्यांना मोफत कायदेशीर सल्ला मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांना तसा अधिकार दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 हा आपल्या देशामध्ये आणला गेला आणि राष्ट्रीय विधी सेवा दिवस जो आपण 9 नोव्हेंबरला म्हणजे आज साजरा करतो त्याचा मूळ हेतू ही जी मोफत कायदेशीर सल्ला हा लोकांचा अधिकार आहे हे सर्व लोकांना माहीत करून देणं आणि त्यांच्यामध्ये त्याबाबत जागृती निर्माण करणं या हेतूने साजरा केला जातो. बरं, गेली 20 वर्ष प्राधिकरणाकडून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, लोक अदालती असतील, याचा सामान्य नागरिकांना कशा प्रकारे फायदा मिळतोय? हा जो दिवस आज आपण साजरा करतो हा 1995 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने याची सुरुवात केलेली आहे आणि याचा मूळ हेतूच हा आहे की लोकांमध्ये जागृती करणं, लोकांना माहिती करून देणं, कारण मुळामध्ये मोफत कायदेशीर सल्ला मिळणं हा आपला अधिकार आहे हेच लोकांना माहिती नाहीये. तर हे माहिती करून देणं ह्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो आणि लोक अदालतीसारखे जे कार्यक्रम घेतले जातात, लोक अदालतीसारख्या अनेक कार्यक्रमांमधून लोकांचे जे दावे आहेत किंवा जे केसेस आहेत हे लवकरात लवकर संपवणं किंबहुना त्यांच्यामध्ये सामोपचारांचं काही तडजोड होत असेल, समेट होत असेल तर तो समेट करून देणं आणि त्याच्यामधून त्यांना शक्य तितक्या लवकर न्याय मिळवून देणं ह्या मूळ हेतूने हे अनेक कार्यक्रम राबवले जातात. आणि त्याचप्रमाणे गावांमधून, खेड्यांमधून, जिल्हा स्तरावरती या सगळ्या ठिकाणी याबाबतीत जागृती निर्माण करणं आणि लोकांना कायदेशीर बाबींची माहिती करून देणं या हेतूने हे कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यामधून लोकांना सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो की त्यांना ह्याच्याबद्दलची माहिती मिळते आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक दावे लवकरात लवकर निघण्यासाठी त्यांना मदत होते. बरोबर, म्हणजे आता लोक अदालत एक भरवली जाते हा एक उपक्रम झालाच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही केलं जात आहे का? हो, लोक अदालत भरवली जाते म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त निर्णया ठिकाणी पोस्टर्स लावणं कोर्टामध्ये वगैरे किंवा पोलीस स्टेशनला वगैरे सुद्धा माहिती देणं. इव्हन आता सर्वोच्च न्यायालयाने हे बंधनकारक केलंय की एखाद्या आरोपीला जर कोर्टात आणलं तर त्याला ताबडतोब जजने सांगणं गरजेचं आहे की त्याला तो स्वतः जर वकील करू शकत नसेल तर त्याला सरकारतर्फे वकील दिला जाऊ शकतो, ही माहिती करून देणं. नंतर अनेक व्याख्यानं आयोजित करणं ह्या पद्धतीचे कार्यक्रम केले जातात. लोक अदालतीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की मुंबईसारख्या ठिकाणी आपण एक पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे जिथे आपण परमनंट म्हणजे कायमस्वरूपी लोक अदालत ठेवलेली आहे आणि जिथे बँकांसारखे लोनचे जे दावे असतात अशा ठिकाणी केस न करता सुद्धा आधीच अर्ज करून सामोपचाराने दोन्ही पक्षांना समोरासमोर बोलवून ते दावे सोडवण्याची व्यवस्था केली जाते. आणि निर्णया प्रकारे जागृती करणं, जजेसच्या तर्फे कार्यक्रम घेणं छोट्या छोट्या कोर्टांमध्ये, या पद्धतीने लोकजागृती करून लोकांना त्यांचा अधिकार काय आहे माहिती करून देण्यासाठी सरकारतर्फे अनेक प्रयत्न केले जातात. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती याची समिती आहे, राज्य स्तरावरती आहे, जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती सुद्धा अशा कमिटी तयार केल्या गेलेल्या आहेत की ज्याच्यामधून ही जागृती केली जाईल आणि लोकांना याची माहिती करून दिली जाईल. बरं, लोक अदालतीचं काम कसं चालतं आणि कुठल्या प्रकारचे? आता तुम्ही म्हणालात की बँकांसारखे खटले किंवा असे म्हणजे त्याच्या काही प्रकरणं असतात त्याचा निपटारा केला जातो, याशिवाय अन्य कुठल्या प्रकारचे खटले हाताळले जातात? बरोबर आहे, लोक अदालत समोर अनेक प्रकारचे खटले हाताळले जातात. त्यातले महत्वाचे काही खटले म्हणजे जिथे दंड भरून केस संपू शकते अशा पद्धतीचे की ज्याला आपण कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणतो अशा पद्धतीचे खटले आहेत. जसं मी आता म्हटलं तसं बँकांच्या लोनच्या संदर्भातले खटले, जे खटले असे सामोपचाराने मिटवणं शक्य आहे अशा पद्धतीचे सगळे खटले लोक अदालतकडे नेले जातात. अर्थात खुनासारखे महत्वाचे जे खटले आहेत हे खटले लोक अदालत समोर येऊ शकत नाहीत, परंतु बाकी अनेक असे खटले आहेत की जे लोक अदालत समोर आणून लवकरात लवकर संपवून लोकांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जातो.
अच्छा, म्हणजे यांचं जे कामकाज असतं ते एका दिवसापुरतं असतं का की ह्या लोक अदालत जे आहे हे कायमस्वरूपी लोक अदालत मुंबईमध्ये पायलट प्रोजेक्ट प्रमाणे बँड्रा इथे आपण केलेलं आहे. परंतु लोक अदालत तर्फे प्रत्येक कोर्टांमध्ये काही ठराविक कालावधीनंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर लोक अदालतच्या तारखा जाहीर केल्या जातात. त्यावेळी कोर्टाकडनं ज्या दाव्यांमध्ये लोक अदालतसमोर आणले जाणार आहे त्याच्यामध्ये समन्स पाठवून लोकांना बोलावलं जातं आणि त्याप्रमाणे ते दावे त्याच्यासाठी पॅनल केलं जातं आणि त्या पॅनल समोर हे दावे करून लोकांवर समोर सामोपचाराने हे दावे मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जर कोणते दावे लोक अदालत समोर नाही मिटू शकले तर मात्र ते पुन्हा आपल्या पहिले जे रेग्युलर त्यांची कोर्ट्स आहेत त्या कोर्टाकडे जातात आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते दावे चालवले जातात. कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळतो आणि कुठल्या भागात तुम्हाला त्याची टक्केवारी जास्त आढळून आली आहे? लोक अदालतला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि विशेषतः दंडासारख्या ज्या किंवा बँकांच्या लोनच्या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत या सगळ्या बाबतीमध्ये लोक अदालतला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि ह्या केसेस लवकर संपत असल्यामुळे दोन्हीही पक्षकारांना त्याच्यामधून समाधान होतं. शिवाय ह्या पद्धतीने लोक अदालत घेतल्यामुळे कोर्टावरती आता जे प्रेशर खूप झालेलं आहे अनेक दाव्यांमुळे तेही कमी व्हायला मदत होते. बरोबर, कारण आता प्रेझेंटली असं म्हटलं जातं की 68% अजूनही अंडर ट्रायल्स आहेत की जी लोक अजून तुरुंगात आहेत पण त्यांच्या केसेस येतच नाहीयेत पुढे. हो बरोबर आहे, कारण काय झालंय अजूनही जेवढा अवेअरनेस असायला पाहिजे तेवढा झालेला नाहीये. आपण त्याच्यावर पोहोचण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो म्हणून तर आजच्या दिवसासारखा दिवस साजरा केला जातो की ज्याच्यातून लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावं की त्यांना मोफत कायदेशीर सल्ला मिळू शकतो, ते वकिलाकडे जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने त्यांना पूर्णपणे सरकारतर्फे वकील दिला जाऊ शकतो. पूर्ण वर्षभर सुद्धा हे कार्यक्रम राबवले जातात? हो, हे कार्यक्रम सतत राबवले जातात. मधल्या ठराविक कालावधीनंतर हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा राबवले जातात. अच्छा, आता गेली 20 वर्ष ह्या प्राधिकरणामार्फत हे उपक्रम राबवले जात आहेत की नागरिकांना स्वस्त मोफतच आणि न्याय प्रक्रिया त्यांना न्यायदान मिळावं यासाठी काम केलं जातंय. काय आव्हानं त्यांच्या समोर आतापर्यंत आली? सगळ्यात महत्त्वाची आव्हानं म्हणजे मुळामध्ये या कायद्याखाली आपण गरीब ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी आहे, जे मेंटली किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, अनुसूचित जाती जमाती, महिला, मुलं अशा नॅचरल कॅलॅमिटीज किंवा नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्यामधून येणाऱ्या सगळ्यांसाठी आपण हे देतो. आव्हानं म्हणाल जर का तर याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची आव्हानं ही आहेत की अजून जेवढी म्हणायला पाहिजे तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही. मार्क सारख्या ऑर्गनायझेशनने असं ऑब्झर्व केलेलं आहे की ह्याच्यासाठी जे वकिलांना दिलेलं जातं मानधन जे दिलं जातं ते अतिशय अल्प आहे, त्यामुळे वकिलांकडनं तेवढा पाठपुरावा केला जात नाही. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे ह्याच्यामध्ये जे मॉनिटरिंग करण्याची गरज आहे ती तेवढं केलं जात नाही आणि ह्या सगळ्यामध्ये ट्रेनिंग करणं जे गरजेचं आहे वकिलांना आणि सगळ्यांना ते ट्रेनिंग तेवढं दिलं जात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे आव्हान आहेत या संदर्भात. अच्छा, मग त्याच्यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्याच्यासाठी मात करण्यासाठी या सगळ्यांमध्ये थोडंफार मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. ट्रेनिंग प्रोग्राम जास्त अजून वकिलांचे व्हायला हवेत, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर अनेक एनजीओज अशा आहेत की ज्या ह्याच्यासाठी फ्री काम करतात, परंतु त्या एनजीओजची मदत घेऊन कोऑर्डिनेट करून आणि मॉनिटरिंग करून आपण नक्कीच ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला याबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 26 तारखेपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसात राज्यघटनेवर विशेष चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ संसदीय कामकाज समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच स्थावर मालमत्ता विधेयक ही प्रलंबित विधेयकं संसदेत संमत होण्यासाठी सरकार विरोधकांशी चर्चा करेल असं नायडू यांनी या संदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. समान पद समान निवृत्ती वेतन योजनेत निवृत्त सैनिकांनी उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्यांची दखल घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र सरकार प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त संरक्षण अधिकाऱ्यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या हरकतींबाबत न्यायिक आयोग लक्ष घालेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. माजी सैनिकांसाठी समान पद समान निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात सरकारनं शनिवारी अधिसूचना जारी केली आहे. अण्वस्त्रवाहू अग्नी 4 या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. 4000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ही नित्याची चाचणी असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं स्वदेशी बनावटीचं अग्नी 4 क्षेपणास्त्र अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे.
20 मीटर लांब आणि 17 टन वजनाच्या क्षेपणास्त्राची ही 5वी चाचणी होती. याआधी गेल्या 2 डिसेंबरला घेण्यात आलेली चाचणी देखील यशस्वी झाली होती. देशातल्या ऊर्जा वितरण कंपन्यांच्या अर्थात डिस्कॉमच्या पुनर्बांधणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा, कोळसा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला. ते आज मुंबईत गुंतवणूकदारांशी झालेल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळानं उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना अर्थात उदयाला गेलेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे. ऊर्जा साखळीतील वितरण हा सर्वात कच्चा दुवा असून देशातल्या डिस्कॉम्सना गेल्या काही वर्षात सुमारे 3.8 लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं ते म्हणाले. वितरणात येणारा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याच्या दुष्टचक्रात डिस्कॉम सापडलं असल्याचं गोयल यांनी सांगितलं. रेल्वे अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरल्याचं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं. मुंबईतल्या बोरिवली रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याचं आणि नव्या पादचारी पुलाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. ई तिकीट, स्वच्छता तसंच प्रवाशांना सुविधा पुरवण्यात आपल्याला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. MUTP 3 प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी नीती आयोगाकडे असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडल्याच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ अहमदनगर इथं शिवसेनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं. शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना पाणी प्रश्नासंबंधात निवेदन देण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातल्या मागुळझनक इथल्या सिद्धार्थ लेमाडे यांच्या शेतात गुलाबाची हजारो फुलं वाऱ्यावर डोलताना दिसत आहेत. या शेतीतून त्यांना चांगला नफा देखील मिळतोय. ही गुलाबाची शेती फुलवली आहे सिद्धार्थ लेमाडे यांनी. सोयाबीनला पर्याय म्हणून आपल्या 10 गुंठे शेतात त्यांनी ग्लॉडियर जातीच्या गुलाबाची लागवड केली. पाण्याचा आणि खताचा योग्य वापर केला आणि 40 ते 50 हजार गुलाब फुलांचं उत्पन्न लेमाडे यांनी घेतलं. वारंवार शेतीमध्ये सोयाबीन पिकत नसल्यामुळे मी माझ्या शेतात 10 गुंठ्यामध्ये ग्लॅडिएटर जातीचा गुलाब लावलेला आहे. या गुलाब आम्ही 200 ते 300 गुलाब आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पाठवतो आणि याचं वार्षिक उत्पन्न आम्हाला 2 ते 3 लाख रुपये मिळते. गुलाबांच्या फुलांना बाजारात वाढती मागणी आहे. दररोज 200 ते 300 फुलं वाशिमच्या बाजारात विक्रीसाठी जातात. कमी खर्चात गुलाब शेतीतून जास्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे या गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मात्र परभणी जिल्ह्यातल्या शेवडी गावातल्या शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची शेती हा नवा पर्याय स्वीकारला आहे. पाहूया या शेतकऱ्यांची ही यशोगाथा. पिवळी आणि केशरी रंगाची ही झेंडूची फुलं किती छान दिसत आहेत ना. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं 800 लोकवस्तीचं हे शेवडी गाव. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर या पारंपरिक पिकांचं उत्पन्न मिळत नाही, म्हणून शेवडी गावातल्या शेतकऱ्यांनी झेंडूची शेती करायला सुरुवात केली. दरवर्षी पारंपरिक पिकं घ्यायचो, त्या पिकात काही उत्पन्न काय होत नसं. आता यावर्षी पण सोयाबीन 2दा पेरून गेलेली आहे, पण मी गावातले लोक जरा झेंडू लावायलेत म्हणून मी झेंडूकडे वळलो. तर आता माझ्या 4-5 पुढे आता नंबर 1 झेंडू आलेला आहे सध्या. सध्या शेतीला पुरेसं पाणी उपलब्ध नसलं तरी पाण्याचं योग्य नियोजन करून झेंडूची शेती छान बहरली आहे. यावर्षी तर 1 एकराला सोयाबीन 2 पोते 3 पोते झाले. आणि झेंडूचं कसं उत्पन्न आहे, त्याला पाणी लागतंय पण त्याची वाढ बी जास्त आहे आणि पैसा बी जास्त होतोय. जेव्हापासून आम्ही फुलशेती घेतो तेव्हापासून एवढा डेव्हलप झालाय की 5 गुंठ्यामध्ये उत्पादन एकरा इतकं मिळते आम्हाला. फुलामध्ये आजपर्यंत आम्ही 6 ते 7 वर्षामध्ये जे 25 एकर जमिनीमध्ये जेवढं उत्पादन होत होतं तेवढं आम्ही 1 एकरामध्ये कमी लावतो. फक्त यावर्षी जरा दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे थोडं उत्पादनात घट आहे. सणासुदीचा काळ असल्यानं झेंडूला बाजारात मोठी मागणी आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि हैदराबाद इथे या झेंडूची विक्री केली जाते आणि नफा कमवला जातो. इच्छा तिथं मार्ग याची प्रचिती या शेतकऱ्यांच्या कृतीतून पाहायला मिळत आहे.
केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सोन्याच्या 3 नव्या योजनांमध्ये व्याजदर निश्चित करण्याचा अधिकार इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनला देण्यात आला आहे. या योजनांसाठी 2.75% एवढा व्याजदर निश्चित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी आज मुंबईत दिली. असोसिएशनच्या 65 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे हक्क मिळाले असल्याचं कंबोज यांनी सांगितलं. लोकांनी आपल्या जवळचं सोनं सरकारच्या या योजनांमध्ये जास्तीत जास्त गुंतवावं असं आवाहन कंबोज यांनी केलं. अमरावती इथल्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या घरगुती वापराच्या आणि शोभेच्या वस्तू आणि साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. शिवणकाम, सुतारकाम आणि विणकाम अशा विविध कला अंगी असलेल्या बंदींना कारागृह प्रशासनाच्या नियमावलीनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल मानलं जात आहे. यात फुलदाणी, सनटॉप, स्टूल, चावी स्टँड, बांगडी स्टँड, देवालय, पोळपाट, कासव, पानदान, लेटर बॉक्स, टेबल, मुखवटे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारभावापेक्षा स्वस्त दरात या वस्तू विकण्यात येत असल्याचं कारागृह प्रशासनानं सांगितलं आहे. यावर्षी या उपक्रमातून 60,000 रुपये प्राप्त झाले होते. महाराष्ट्राचे प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचं औचित्य साधत दीपावली चित्रभेट या चित्रप्रदर्शनाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे. दलाल यांच्या अपारदर्शी जलतरंगातील दुर्मिळ चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. रागरागिण्या, बारामास, शृंगार नायिका, नवरस यातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी चित्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. तसंच रामायण आणि महाभारतातील काही प्रसंगही त्यांच्या चित्राविष्कारातून वेगळी अनुभूती देतात. राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रावर आधारित अक्षरदान या दिवाळी अंकाचं प्रकाशन आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुण्यात झालं. पत्रकार मोतीराम पोळ यांनी या दिवाळी अंकाचं संपादन केलं आहे. दिवाळी अंक हे मोठ्या संख्येनं प्रकाशित होत असतात, पण त्याचं वेगळेपण काय आहे हे महत्त्वाचं असतं. मोतीराम पोळ या तरुणानं घेतलेली मेहनत आपल्याला या अंकात वाचायला मिळेल असं सबनीस म्हणाले. यशवंतराव चव्हाण, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, मधु दंडवते या आणि इतर नेत्यांच्या आत्मचरित्राचा यात समावेश आहे. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोडले हे देखील यावेळी उपस्थित होते. आज धनत्रयोदशी, अश्विन वद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्र मंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण 14 रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे. त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो. देवांचे वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीचं या दिवशी पूजन केलं जातं. उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते. तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो. आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. धन्वंतरी जयंतीनिमित्त आज मुंबईत धन्वंतरी पूजन आणि आयुर्वेदात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयुर्वेद ही आपली प्राचीन परंपरा असून ती जगापुढे नेण्याची गरज असल्याचं श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाचा हेतू आयुर्वेदाचा प्रसार, आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि त्यामुळे ज्यांनी या क्षेत्रात आयुर्वेदा क्षेत्रात काम केलं आहे अशांचा सत्कार करून त्यांना आणखीन काम करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे त्यांचा हेतू होता. आणि मला वाटतं अशाच पद्धतीच्या माध्यमातून आयुर्वेदाला एक वेगळी दिशा सापडेल आणि आयुर्वेदा पुढे जाईल. किरण पंडित, मंगेश पाटील, संजय सातपुते, उर्मिला पिटकर, विनायक डोंगरे आणि दीपनारायण शुक्ल या मुंबईत मान्यवरांचा वैद्यांच्या नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांडू फार्मास्युटिकल या आयुर्वेद औषध निर्माण क्षेत्रातील विख्यात कंपनीतर्फे हा सत्कार करण्यात आला. नागपूरमध्येही आरोग्य भारती आणि आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीनं धन्वंतरी जयंती आणि भारतीय आरोग्य दिन समारोह साजरा करण्यात आला. भारत मधुमेह मुक्त असावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मधुमेह आणि आयुर्वेद या विषयांवर आयुर्वेद कॉलेजचे अध्यापक डॉक्टर प्रकाश काबरा यांचं यावेळी व्याख्यान झालं. यात मधुमेह कसा होतो आणि त्यावरचे उपाय याबाबत माहिती देण्यात आली. बेरोजगार आणि कमी उत्पन्न असणाऱ्या अंध बांधवांची दिवाळी चांगली जावी म्हणून नाशिकच्या ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनतर्फे आज 130 अंध महिला आणि पुरुषांना मिठाई तसंच कपडे वाटप करण्यात आलं. याशिवाय गरीब अंध जोडप्यांना 1 महिना पुरेल एवढं अन्नधान्य दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.
अंधांसोबतच दिवाळी साजरी करताना समाजाचं ऋण काही अंशी फेडण्याचा हा सामूहिक उपक्रम असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र कामगार सभा आणि इतर संलग्नित संस्थांच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात समाजातील गोरगरीब लोकांना कपडे वाटप तसंच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्यातील कामगार सभेच्या वतीनं रिक्षाचालक तसंच भिक्षेकरी लोकांना मदत केली जाते. आज कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते गरिबांना मिठाई तसंच कपडे वाटप करण्यात आलं. शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो असं मत बुधाजीराव मुळीक यांनी यावेळी व्यक्त केलं. एन श्रीनिवासन यांना आयसीसी अध्यक्षपदावरून माघारी बोलवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज मुंबईत झालेल्या बैठकीत जाहीर केला. श्रीनिवासन यांच्या जागी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांना नामनिर्देशित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत अध्यक्षपद भारताकडेच राहणार असल्यामुळे बीसीसीआयचे प्रतिनिधी असणारे शशांक मनोहरच आयसीसीचे अध्यक्ष होतील असं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं. मनोहर यांच्या गैरहजेरीत आयसीसीच्या बैठकांमध्ये शरद पवार भारताचं प्रतिनिधित्व करतील. तसंच आयपीएलच्या प्रशासकीय मंडळातून रवी शास्त्री यांना हटवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. निवड समितीत राजेंद्र सिंग हंस आणि रॉजर बिनी यांच्या जागी गगन खोडा आणि MSK प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड झाली आहे. दरम्यान हितसंबंधांबाबतच्या विवादांवर निर्णय घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश AP शहा यांची लोकायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हवामान. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ओदिशातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण ओदिशातल्या मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होतीये. चेन्नईमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जोजिला खिंड आणि परिसरात झालेल्या हिमवर्षावामुळे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग 1D 4 दिवसांपासून बंद होता. सामरिकदृष्ट्या महत्वाचा असा 439 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आता एकेरी वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलाय. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये 15.7 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36, किमान 21, नागपूर 32-18, पुणे 32-16, औरंगाबाद 33-19, नाशिक 31-16, कोल्हापूर 31-21, रत्नागिरी 36-22, सोलापूर 34-20 आणि अमरावती कमाल 32, किमान 19 सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपा स्वीकारत असून पराजयाबद्दल विशिष्ट व्यक्ती दोषी नाही, अरुण जेटली. लोक अदालतींना प्रोत्साहन दिल्यास न्याय यंत्रणेवरील ताण कमी होईल तसंच न्यायदानाचा दर्जा उंचावेल, पंतप्रधानांचा विश्वास. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 26 तारखेपासून. राज्यघटनेवर 2 दिवस विशेष चर्चा. देशातल्या ऊर्जा वितरण कंपन्यांच्या पुनर्बांधणीसाठी जाहीर केलेल्या उदय पॅकेजला चांगला प्रतिसाद मिळेल, पियुष गोयल यांचा विश्वास. मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील सरकता जिना आणि नव्या पादचारी पुलाचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरी जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि एन श्रीनिवासन यांना आयसीसी अध्यक्षपदावरून माघारी बोलवण्याचा बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय. शशांक मनोहर त्यांची जागा घेणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.